नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लॉकडाऊनच्या या काळात आपण ऑनलाईन शिक्षणाचा लाभ घेत आहोत. BA प्रथम वर्ष मराठी ऐच्छिक अभ्यासपत्रिका पहिली आणि या पहिल्या अभ्यासपत्रिकेमध्ये वाळवण नावाची कथा आपण पाहत आहोत. ही कथा एका ग्रामीण जीवनातील एका शेतकरी कुटुंबातील पिता पुत्रातील संघर्ष आहे. हा संघर्ष 2 पिढ्यातला आहे आणि या 2 पिढ्यातील संघर्षाबरोबर एक मूल्यव्यवस्था, त्या मूल्यव्यवस्थेचा संघर्षही या ठिकाणी आपणाला जाणवतो. त्यामुळे ही कथा मार्मिक बनते. मी जयवंतरावाचा मुलगा गोपाळ असं म्हटलं, ते चुकून म्हटलेलं होतं. कारण जयवंतरावाच्या मुलाचं नाव सदाशिव असं आहे आणि गोपाळ हा त्यांचा गडी आहे. ही दुरुस्ती आपण सर्व विद्यार्थ्यांनी करून घ्यावी. कारण जयवंतराव आणि सदाशिव, जयवंतरावांचा मुलगा सदाशिव हा आधुनिक पिढीचा आहे आणि जयवंतराव हे जुन्या पिढीचे आहेत. दोघांच्या विचारधारेमध्ये फरक आहे. एक मूल्यव्यवस्था वेगळी या ठिकाणी आपणाला पाहायला मिळते. जयवंतराव हे जुन्या पिढीचे शेतकरी. शेतातला ऊस वाळत चाललेला आहे. ऊसाकडे पाहावं वाटत नाही. ऊसाची वणवा झालेली आहे, ऊसाची वाळवण झालेली आहे. काळजामध्ये चरे पडलेले आहेत. जयवंतरावाच्या वेदनेनं त्यांचा चेहरा झोकाळून आलेला आहे. नरड्यामध्ये काहीतरी अडकल्यासारखं त्यांना वाटू लागलेलं आहे. जेवणावर मन राहिलेलं नाही. कारण नव्या पिढीचा उमदा मुलगा जयवंतरावानं विहिरीवर इंजन आणून बसवलेलं आहे आणि काही कारणास्तव ते इंजन बिघडलेलं आहे. बिघडलं असल्यामुळे ते इंजन काढून जयवंतराव शहरामध्ये नेऊन त्याला दुरुस्तीसाठी टाकतात. 15 दिवस झाले ते इंजन पुन्हा विहिरीवर येऊन बसलेलं नाही. रोज जयवंतराव वाट पाहतात. सदाशिवराव मुलाची वाट पाहतात. इंजन कधी आणून बसवेल, विहिरीतलं पाणी या जमिनीला कधी मिळेल आणि हा ऊस हिरवागार कधी होईल, यांच्यातच त्याचं सारं लक्ष आहे. शेतीशिवाय त्यांना काही सुचत नाही. जयवंतरावाची अवस्था बेचैन झालेली आहे आणि मोठ्या मुश्किलीनं त्यांनी पाऊल उचललं आणि विहिरीकडे निघालेले आहेत. पाण्याचा अंदाज घेण्यासाठी हा जयवंतराव विहिरीकडे निघतो. 15 दिवस पाण्याचा उपसा झालेला नाही. निदान या 15 दिवसामध्ये विहिरीची पातळी वाढायला पाहिजे होती, पण विहिरीकडे बघितल्यानंतर पाण्याची पातळी म्हणावी तशी वाढलेली नव्हती. आणि ते पाहिल्यानंतर जयवंतरावाची नजर काठावरच्या इंजिनाच्या ओठ्याकडे गेलं. इंजन ठेवायचा ओठा तयार केला, त्याच्याकडे गेलं. इंजिन नसल्यामुळे ओटा अतिशय भकास वाटत होता, थडग्यावानी वाटत होता. जयवंतरावांना गळून गेल्यासारखं वाटलं. काठीचा आधार घेत घेत ते चिंचेच्या झाडाखाली येऊन बसतात.
मन उदास झालेलं आहे, व्यथित झालेलं आहे. त्यांच्या उभ्या आयतीत असं कधी त्यांना पाहावं लागलं नाही. त्यांचा काळ खूप वेगळा होता. हाच मळा आहे. त्यांच्या काळामध्ये ऐन उमदीचा काळ त्यांचा आठवला. हाच मळा त्यावेळी कसा गजगज वाटत होता. लेकरा बाळांनी घर भरलेला असावं तसा दिसत होता. एक मोठ चालण्या इतपत पाणी विहिरीला कायमचं असायचं आणि पाण्याने भरलेली मोठ पाणी सांडत विहिरीतून वर येऊ लागली की पोटूची लेक बाळातपणासाठी हसत हसत माहेरी यावी तसं वाटायचं. कण्याच्या एका विशिष्ट लयीत होणारा आवाज कानात सारखा भरून यायचा. मोटकऱ्यांच्या ललकारीमुळे आणि त्यांच्या मोटेवरच्या गाण्यामुळे संबंध मळा जिवंत झाल्याने वाटायचा. दांडातून खळखळत जाणाऱ्या पाण्याकडे पाहिलं की हसणाऱ्या नातवाची आठवण यायची. दांडाच्या कडेनं हिरव्यागार हरळीची थप्पी लागलेली असायची. केवळ हरळीच हिरवीगार दिसायची असं नव्हे तर संबंध मळा हिरवागार साजानं खुललेला असायचा. तो साज किती पाहू आणि किती नको असं सारखं वाटत राहायचं. पण आता त्यापैकी काहीच उरलं नव्हतं. काळ बदलत गेला होता. रारम बोराडे यांनी या ठिकाणी आपण पाहिलं निसर्ग वर्णन. मराठवाड्यातील मराठवाडी बोलीतून मराठवाड्यातलं केलेलं निसर्गाचं वर्णन त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. तसा मराठवाडा पाण्याच्या बाबतीमध्ये थोडासा उदासच आहे. पण तरी सुद्धा जिथं कुठं पाणी आहे तिथल्या त्या शेतीचं निसर्ग वर्णन करत असताना रारम बोराड्यांची लेखणी उत्स्फूर्त होते, फुलते, खुलते आणि ते निसर्ग वर्णन त्या साहित्याला, कारण वाळवण कथेतलं हे निसर्ग वर्णन त्या कथेला पोषक अशा पद्धतीचं आहे. 2 पिढीतला संघर्ष दाखवण्यासाठी या निसर्ग वर्णनाचा जो उपयोग लेखकांनी घेतलेला आहे तो खरोखरच मार्मिक आहे. हा संघर्ष व्यक्त करणारा आहे. कारण जयवंतरावांनी त्यांच्या काळातला उमदीच्या काळातला प्रसंग शेतीतला त्या ठिकाणी वर्णन केलेला आहे. कारण मोठ होती त्या काळामध्ये. 4 बैलांची ती मोठ आणि मोठ हाकत असताना गायलं जाणारं गाणं, त्याची ललकार, मोठाचा आवाज यामुळे सगळं शेत, शिवार, परिसर धुमधुमून जायचा. आणि पाण्याची मोठ विहिरीतून वर आली आणि तिचं पाणी गळायला लागलं की जशी लेक माहेरी आलेली आहे आणि ती मोकळा श्वास घेते आहे, हसते आहे, खुलते आहे, तशा पद्धतीनं हास्य वाटायचं. पाणी दांडानं जाऊ लागलं खळखळ खळखळ तेव्हा हसऱ्या नातवाची आठवण यायची. हे सगळा खुललेला मळा पाहून खूप मन प्रसन्न वाटायचं. आणि मोठ बिघडण्याचा प्रश्न नव्हता आणि कधीही जमिनीला पाणी कमी पडलेलं नाही. आता त्यातलं काय उरलेलं नव्हतं. काळ बदललेला आहे. एके दिवशी मुलानं सांगितलं की आप्पा, जयवंतरावांना सांगितलं की इंजिनाची टकटक सारखी वाढत होती. अशात एके दिवशी उमदीत असलेल्या पोराने विहिरीवर इंजिन बसविण्याचा आपला इरादा बोलून दाखवला. जयवंतरावांना तो विचार मुळीच पटला नाही. जितका विरोध करता येईल तितका विरोध मुलांसाठी केलेला आहे. सदाशिवरावला विरोध त्यांनी केलेला आहे. मोठंचं 4 बैलही मोडले. सहकारी सोसायटीचं थोडंफार कर्ज काढलं होतं व काळा भंगार धूर ओकीत बसणारं इंजिन विहिरीवर आणून बसविलं होतं. तेव्हापासून या मळ्याची कळाच पार बदलून गेली होती. आणि उमदीच्या काळात मोठ्याच्या पाण्यावर ऊसाची जोपासना तर ते करीत होतेच, पण त्याशिवाय कांदे, लसूण, चमकुरा, वांगे, भोपळा आदी संसारात अत्यावश्यक असलेल्या वस्तूची लावणही ते करत होते. पोटच्या पोराची काळजी घ्यावी तशी काळजी संबंध मळ्याची, शेतीची जयवंतराव घेत होते. सदाशिवनं कारभार हातात येतात सगळ्यांनाच काट मारली. अशा प्रकारच्या पिकापासून पैसा उभा राहायची गोष्ट तर बाजूला राहतेच, पण शिवाय रानही बरंच गुंतून राहतं.
असं सदाशिवरावचं मत होतं. म्हणून त्यांनी पालेभाज्या बंद केल्या. म्हणजे ज्या घरातून टोपलं भाजी नातलगाकडे पाठवली जायची, पाहुणे मंडळीकडे पाठवली जायची, त्या घरात आज तराजून झोकून भाजी विकत घ्यावी लागते. हा 2 पिढीतला संघर्ष आहे. अशाच काही कारणाने सदाशिवचे आणि जयवंतरावांचे खटके उडत होते. पण सदाशिवराव जयवंतरावाचं वडिलांचं काहीच चालू द्यायचे नाही. जयवंतरावांना कधी कधी वाटायचं या मळ्यातून आपण लक्ष काढावं, खुशाल हरी हरी म्हणून घरात राहावं, भजनाकडं लक्ष द्यावं आणि आपण आपला गाव, मंदिर, भजन इथपर्यंतच आपला जीवनाचा संसार चालू राहावा असं त्यांना वाटतं. पण जयवंतराव एक अस्सल शेतकरी होते. त्यांची नाळ शेतीशी होती, काळ्या मातीशी होती. ती कितीही जरी शेतीतून मन काढण्याचा प्रयत्न करत असले तरी जगाचा पोशिंदा शेतकरी, त्यांना शेतीशिवाय करमत नाही. आपल्या शेतीमध्ये काय काय पिकतं, काही जरी असलं तर ते पुन्हा पुन्हा लक्ष काढावं म्हटलं तरी लक्ष जात नाही. मन खूप विचित्र प्रकार आहे. आता इथं आहे, वाटतं थोड्या वेळापुरतं की आपण हे सगळं सोडून द्यावं आणि गावात हरिहरी म्हणून बसावं. प्रत्येक वेळी मन असं ठरवत असतं, तेवढ्यापुरती नजर काढीती होते, पण दुसऱ्या क्षणीत परत नजर पांघरून मळ्यावर घालीत होते. सदाशिवच्या फारशा विरोधात न जाता मळ्याची ती देखभाल करत होते. आणि इंधनामध्ये काहीतरी बिघाड झाल्यामुळं दुरुस्तीसाठी तालुक्याच्या गावी सदाशिवनं इंधन नेलेलं होतं. आज 15 दिवस झालेले आहेत, पण इंधन दुरुस्त करून काही आलेलं नाही. या 15 दिवसामध्ये शेताची हालत, मळ्याची हालत बेकार झालेली आहे. ऊसाचं वाळवण झालेलं आहे आणि आप्पा बेचैन आहेत. जेव्हापासून इंधनानं पाणी दिलं जाऊ लागलं होतं तेव्हापासून आपण पाहतो आहोत, पण विहिरीलाही तितकंसं 15 दिवस झाले तरी पाणी आलेलं नाही आहे. म्हणजे पाण्याची पातळी खोलवर गेलेलीची जाणीव चाहूल जयवंतरावांना झालेली आहे. त्यांच्या काळामध्ये असं कधी झालेलं नव्हतं. सगळीकडे मोठी होत्या, सगळीकडे पाणी होतं, इतका उपसा नव्हता, त्यामुळं पाण्याची पातळीही वर होती. काळ बदलला, पिढी बदलली, यंत्रयुग आलं. यंत्रयुगानं शेतीची मशागत होऊ लागली. बैल गेले, औद गेला, मोड गेली आणि इंजन असेल, हलर असतील किंवा अनेक प्रकार ट्रॅक्टर असतील, अशा प्रकारचं यंत्रयुगानं शेती होऊ लागली. तेव्हापासून जुन्या पिढीतला मूल्य व्यवस्था आजच्या पिढीला नकोशी वाटू लागली. हा एक बदल, हा एक फरक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि 15 दिवसात एकाच गोष्टीची पुन्हा पुन्हा त्यांना जाणीव होत होती. सदाशिवनं भरा उकलण्याचं मनात आणलं तेव्हा त्याला आपण प्रखर स्वरूपाचा विरोध करावयास हवा होता असं त्यांना आता वाटू लागलं. आज तोच भरा असता तर उसणं पासणं करून का होईना तेवढ्यापुरतं मोठ जुंपता आली असती, ऊसाचीही वाळवण रोखता आली असती. अर्थात व्हायचं ते होऊन गेलं. आता त्याबद्दल विचार करण्यात फारसा फायदा दिसत नाही. इंधनाची वाट पाहण्यापलीकडं दुसरं काही करता येण्यासारखं नव्हतं. बसल्या बसल्या त्याने परत पांदीकडं पाहिलं. त्याचा गडी गोपाळा त्याची दुपारची भाकर घेऊन येत होता. जयवंतरावाच्या मनात अंधुकशी अशी पाल लवली. गोपाळ जवळ येईपर्यंत ते टकटका त्याच्याकडे पाहत राहिले होतो. जवळ आल्यानंतर त्याने लागलीच विचारलं. पाण्याअभावी ऊस सारखा वाळत चालला होता. दररोजचं इंधनाची वाट जयवंतराव पाहत होते. सदाशिव इंधन घेऊन येईल असं त्यांना सारखं वाटत होतं, पण इंधन काही येत नव्हतं. सदाशिव बी येत नव्हता. 15 दिवस या गोष्टीला झालेली आहेत. आणि सदाशिवरावांना भरा विहिरीपासला उकलू नका असं सांगितलं होतं, पण सदाशिवरावांना ऐकलेलं नाही. जुन्या नव्या पिढीचा तो संघर्ष होता. तो भरा त्यांनी उचललेला आहे. तो भरा असता तर उसणं पासणं करून का होईना मोठ जुंपता आली असती. सदाशिवराव आणि इतक्यामध्ये त्यांची नजर पांदीकडे गेली तेव्हा आपला
गडी गोपाळा येत असताना दिसला भाकर घेऊन दुपारची. त्यांनी आल्या आल्याच प्रश्न विचारला जयवंतरावांनी गोपाळला. सदाशिव आला व्हाय रे? गोपाळनं हातातलं कोरड्याचं लोटकं भुईवर ठेवलं. हातातल्या भाकरी त्याच्यावर झाकल्या व खाली बसत तो म्हणाला, अजूक तर काय पता नाही. काही सांगावा तर आला का? छ्या, येताना म्या पुसलं घरात, पर आले नाही म्हणले. जयवंतरावांनी गुडघ्याभोवती हात बांधले व तोंडाला मिठी मारल्यावणी ते बसून राहिले. गोपाळा थोडा वेळ थांबला. यानं एक वार वाळत चाललेले उसाकडं पाहिलं, एक वार जयवंतरावाकडं पाहिलं. दबकत बोलल्यावणी तो बोलला, नाना, जीवन घ्यायचं करा की, दिवस पार लांब गेलाय. कसं जीव म्हणतोस रे? ऊसाची हालत कशी झाली आहे ते बघितलंस का? तुम्ही जेवला नाही म्हणून काय हालत सुधारणार आहे का? भगवाना झाले रे मला, तटतटाखाली तुटाया लागेल. काय हलतीत मळा होता आणि काय हलतीत बघायचा आला. तुम्ही तरी काय करणार त्याला? तुमच्या हातात होता तर तुम्ही मस्त निगा ठेवली की मळ्याची. आता तुमच्या हातातच काय नाही तर तुम्ही तर काय करणार? ते झालं र, पण सदानं तरी असं कसं वागावं? हातात कारभार घ्यायचा म्हणल्यावर ध्यान देऊनी का असल्या गोष्टीकडं? त्यांचं बी ध्यान असेलच की. आता काय लहान आहेत का ते? ध्यान असतं तर असं कशाला झालं असतं? 15 दिवस ऊस बिना पाण्याचा कशाला टिवला असता? दुसरा एखादा असता तर काहीतरी जाडजोड केली नसती का? 4 दिवसामागं आले तेव्हा काय येईल म्हणले इंजन नीट होऊन. आता हिंग झालंच म्हणतो, आणायला म्हणून जातो आणि तिकडंच 4-4 दिवस बसतो. असलं कसलं नीट करणं आहे म्हणावं. ही या कथेतली संवादाची पद्धत. रारम बोराड्यांचं संवाद लेखन खूप मार्मिक आहे, खूप जिवंत आहे, मनाला पीळ पाडणारा संवाद. कारण मन ओढून घेणारा, मनाला आकर्षित करणारे संवाद मराठी भाषेतले वाळवण या कथेमध्ये आपणाला पाहायला मिळतात. कारण ग्रामीण कथा आहे, ग्रामीण जीवनातले ग्रामीण संवाद, ग्रामीण बोली भाषेतले हे संवाद आहेत. आणि हा संवाद जर आपण या कथेचा पाहिला तर या संवादातून एक मोठं मर्म बाहेर पडायला लागतं. कारण गोपाळनं काय केलेलं आहे हे बघा. गोपाळ कोरड्याशन घेऊन येतो, हातातल्या भाकरी त्याच्यावर झाकल्यावर खाली बसतो म्हणतो. अजून तर सदाशिवचा पता नाही, काय सांगावं. आणि एक वेळ त्यानं वाळत चाललेल्या ऊसाकडं पाहिलेलं आणि दुसरीकडे जयवंतरावाकडेही पाहिलेलं आहे. ही गोष्ट संवादाच्या दृष्टिकोनातून खूप लक्षात घेण्यासारखी आहे. नानाला जेवून घ्या असं जरी म्हटलं तरी नाना जेवायला तयार नाहीत. कसं जेवावं? ऊसाची हालत कशी झालेली बघतोच ना. तो म्हणतो तुम्ही जेवला नाही म्हणजे ऊस सुधारणार आहे का? पण बघवणं झालंय मला. कारण एक वेळ तो ऊसाकडेही बघतो, ऊस जसा वाळत चाललेला आहे तसंच जयवंतरावही वाळत चाललेली आहे. हा जुन्या पिढीचा मातीशी असणारा संबंध आहे. या शेतकऱ्याच्या मातीशी नाळ आहे. जगाचा पोशिंदा शेतकरी आपल्या शेतीवर किती जीवापाड प्रेम करतो त्याचं प्रतिकात्मक रूप म्हणजे जयवंतरावाचं वाळलं होणं आणि ऊसाचंही वाळून जाणं. या दोन्ही गोष्टी समानतेच्या दृष्टिकोनातून आपणाला पाहायला मिळतात. म्हणून हा गोपाळा नावाचा गडी एकदा ऊसाकडं पाहतो आणि एकदा जयवंतरावाकडं पाहतो. इथपर्यंत आपण आलेलो आहोत. इथं आपण थांबू. बाकीचा भाग नंतर पाहू. धन्यवाद.